2024च्या 20 जून ते 30 जूनमध्ये एक पाऊस येईल, त्याच्यामध्ये पेरणी होती आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येणार आहे, त्याच्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात. अचानक वातावरण बदल झाला. मान्सूनचा पाऊस आहे, तुम्हाला सांगतो की लातूर जिल्हा एक त्यांच्या पेरण्या लागतील, कारण की काल देखील खूप पडला आणि आणखी तिकडे देखील आहे. धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली, त्याच्यानंतर सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे ह्या पट्ट्यामध्ये मात्र मान्सून चांगला सक्रिय होणार आहे. त्याच्यानंतर विदर्भात पण काय होणार आहे, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या पट्ट्यामध्ये चांगला आहे मान्सूनचा पाऊस चांगला सुरुवात करणार नाही आणि यांच्या देखील मात्र पेरणीला चांगलं योग येईल म्हणून हे देखील लक्षात येतं. काल देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मी धूळ पेरणी केली होती कापसाची, ट्रॅक्टरद्वारे कापूस पेरला आणि मला माहीत होतं आमच्या गावाला पाऊस येणार आहे आणि ते पडला देखील पाऊस आणि आज उद्या पडला की झाला आमचा कापूस निघतं. ते निघाल्याच्या नंतर त्याचा देखील मी व्हिडिओ करणार आहे म्हणून हे लक्षात घेतं, हे सांगू इच्छितो. आणि शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या पहिल्यापासून म्हणतो की 3 टप्प्यामध्ये पेरणी होणार आहे. एक पहिला 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान जिथं जास्त पडेल त्यांच्या पेरण्या ईदभर ओल गेली, त्यांच्या पेरण्या सुरू होतील. 20 जून ते 30मध्ये एक पाऊस पडणार आहे, त्यांच्या परत एकदा लागते आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये जरा पाऊस पडेल, त्याच्यामध्ये पेरणी होती. पण यावर्षी चांगला पाऊस आहे, सरासरी काय पिकाला लागल तसा आहे, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. धन्यवाद.